सर्वप्रथम मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून आमचे सुवर्णकार परिवार आणि सराफा व्यापारी परिवार आणि माझे जे काही व्यापारी बंधू आहेत त्यांनाही शुभेच्छा आणि जे काय देगलूरचे आमचे नागरिक आहेत त्यांनाही माझ्याकडून शुभेच्छा आणि शेतकरी मित्र त्यांनाही माझा शुभेच्छा आहे. आणि सर्वप्रथम मला आमचे एक नवीन संघटना म्हणून आम्ही तयार केलेले आहोत. त्या दिल्लीची आमची एक संघटना आहे जनशक्ती जनसंरक्षण मिशन म्हणून आणि ते नीती आयोगला अटॅच आहे आणि ते महाराष्ट्र रजिस्ट्रेशन म्हणून आम्ही परवाच नुकतंच आमचं एक 8 दिवसाखाली झालेलं आहे. त्याच्या महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. आणि आमची संघटना शेतकरी जे आत्महत्या करतात त्यांच्यावर राहील आणि भ्रष्टाचार जे आहे त्यांच्यावर एक मुद्दा म्हणून आम्ही काम करणार आहोत. आणि प्रत्येक गावातून आम्ही 1-2 कार्यकारींना निवड करून आमचे पुढचे कार्यक्रम चालू करणार आहोत. आणि दुसरा एक विषय आहे, आज देगलूर शहरामध्ये जे वातावरण बनलेलं आहे एक नगराध्यक्ष उमेदवारसाठी, आणि माझं असं म्हणणं आहे देगलूर नगर परिषदमध्ये आत्तापर्यंत जे निवडून आलेले उमेदवार आहेत, ठीक आहे, मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, परंतु सध्याचं वातावरण असं आहे ओबीसीला सुटलेली जागा आहे आणि त्या लढाईमध्ये खूप मोठे मोठे लोक आहेत आणि कुठला तरी साधारण व्यक्तीला आणि एक सर्वसामान्य व्यक्तीला तिकीट देण्याची एक मी अपेक्षा जाहीर करतो. आणि आता सध्याच्या पोझिशनला राजकारण एक फार मोठा धनाढ्यांचं झालेलं आहे आणि आज सर्वसामान्य जनतेमधून निवडून येण्याची एक प्रक्रिया आहे. जर देगलूर शहरामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व असलेले उमेदवाराला जर निवडून दिलात तर त्याचा फार चांगला परिणाम पुढे आपण बघणार आहोत. आता देगलूर शहरामध्ये खूप बुद्धिजीवी वर्ग आहेत, परंतु या लढाईमध्ये सामील होताना त्यांना खूप विचार करून यावं लागतं. त्यांच्यासाठी त्यांनी कुठलाही राजकारणमध्ये भाग घेत नाही. मित्रांनो, आज देगलूर शहर एक आपला सुंदर शहर आहे. त्या सुंदर शहरासाठी एक असा माणसाला आपल्याला निवडून द्यायचा आहे, त्याचा चरित्र क्लीन असो आणि त्याचं काम एक सुंदर असो, असा व्यक्ती आपल्याला पाहिजे. आणि माझी एक विनंती आहे देगलूर शहराचे प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक समाजाला, प्रत्येक गटाचे वर्गाचे लोकांना माझी खूप विनंती आहे की तुम्ही एक उमेदवार निवडताना एक चांगला प्रतिमेचा उमेदवार निवडून द्यावे. हे माझी एक वैयक्तिक विचार आहे आणि ते विचाराला तुम्ही एक प्रामाणिकपणाने विचार करून आपल्या देगलूर कसा विकास होईल आणि कसा आपला देगलूरचा एक देगलूरला पुढे नेण्यासाठी कुठलाही आता खूप योजने आहेत खूप, आणि देगलूरच्या विकासासाठी कामं टप झालेले आहेत. त्याच्यासाठी सुशिक्षित उमेदवार आपल्याला गरजेचा आहे. त्या माध्यमातून माझी भाजप पक्षाला विनंती आहे, माझी मुलगी इंजिनियर आहे आणि त्या मुलीला मी भाजप पक्षासाठी मी उमेदवार म्हणून मी द्यायला तयार आहे. जर पक्षाने याच्यावर विचार केले तर ते एक चांगला एक निर्णय होईल. आणि या देगलूर शहराचा उमेदवार म्हणून आमचे मुलगी श्रीजा चन्नोजी यांचं नाव मी ऑलरेडी दिलेलं आहे. तर देगलूरचे जनताला माझी अशी विनंती आहे,
तुम्हाला कुठला उमेदवार पाहिजे हे तुमच्या निर्णयामध्ये आहे. जर देगलूरचा विकास, देगलूरचा एक चांगला कायापलट करणारा उमेदवार जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं विचार करून देगलूरला कसा पुढे आणता येईल ते तुम्ही विचार करून आपला प्रत्येक वोट आज फार किमतीचा ठरलेला आहे. कुठलाही पैशाचा बळी न पडता आपल्याला एक चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे. एवढा माझा देगलूरची जनताला आणि देगलूरचे प्रत्येक नागरिकांना विनंती आहे. तुम्ही आताच म्हणालात की देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्ष ते की देगलूर शहरामध्ये खूप बुद्धिजीवी वर्ग आहेत, परंतु आपल्यासारख्या एक सामान्य माणसाला तिकीट देण्यासाठी वरचे वरिष्ठ मंडळ विचार करावा. कारण काय, या कुठलाही त्यांचा उमेदवाराला निवडून आणायची ताकद त्यांच्यामध्ये आहे. भाजप पक्षामध्ये एक उमेदवारांना निवडून आणायची एक ताकद त्यांच्यामध्ये आहे. तर त्यांच्या घरचा उमेदवार समजून जर त्यांनी जोर लावला तर बिलकुल आमची मुलगी निवडून येऊ शकते. रामोजी चन्नोजी पेंटे हे नाव अशोकराव चव्हाण म्हणजे भाजपाचे जे खासदार आहेत हे नाव त्यांच्या निकटवर्ती आणि तुम्ही त्यांचे संबंधित आहात, एक मित्रत्वाचं नातं आहे. आणि अशोकराव चव्हाण हे तुमच्या बाजूने झुकत माप देतील का, काय वाटतं? आता कसं आहे, गेले 30-35 वर्षापासून मी अशोकरावचा कार्यकर्ता म्हणून जीव लावलेला आहे. आमच्या वडिल्यापासून आम्ही त्यांना सोडलेला नाही. कुठलाही आता काँग्रेस पक्षामध्ये आम्ही होतं, परवा आम्ही 2 वर्षाखाली अशोकराव साहेबांनी आदेश दिले की तुम्ही भाजपमध्ये या, तर त्यांचं आम्ही एकदम पालन करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आता त्यांना एक असा विचार करायला पाहिजे की आपण एक चांगल्या घरातला चांगला उमेदवारला तिकीट देऊन निवडून आणू. आता हे त्यांच्या दृष्टिकोन बघितले तर आम्ही ते याच्यामध्ये बसणार आहोत. तुमचे आणि त्यांचे राजकीय संबंध चांगले आहेत, परत तुम्हाला ही संधी त्यांनी देतील ही आशा वाटते. मला तर 100% खात्री आहे. आणखी दुसरी एक गोष्ट, देगलूर जनतेमध्ये, देगलूर शहरामध्ये आणि देगलूरचे नागरिकमध्ये देगलूरचे जनताचा एक असा कौल आहे की एक चांगला प्रतिमेचा व्यक्ती आम्हाला पाहिजे. आता आम्ही खूप बघितलेले आहोत, त्यासाठी एक चांगल्या प्रतिमेचा व्यक्ती आम्हाला द्या, असा देगलूरची जनताची एक ग्वाही आहे. त्यासाठी अशोकराव साहेबसुद्धा आमच्या नावाचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा, हे माझी विनंती राहील अशोकराव साहेबांना. भाजपने तुम्हाला तिकीट दिला, संधी दिली, तर तुमची लढाई कोणासोबत राहील देगलूर तर शहरात? आता बघा, लढाई म्हणून आम्ही आता विचार करायचा नाही. फक्त आपला पक्ष कसा निवडून आणता येईल आणि आपला उमेदवार कसा निवडून आणता येईल त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार. अगर बीजेपी का अगर टिकट नहीं मिला तो आपका अपक्ष लड़ने की तैयारी है क्या? आता जे चर्चा चालू आहे, आता इलेक्शन आणि आपल्या देगलूरमध्ये इलेक्शन म्हणले तर फार मोठा नोटांचा व्यापार करून ठेवलेला आहे आणि त्या याच्यामध्ये आम्ही बसत नाही. जर तिकीट जर देण्यात गेले तर ते विचार आम्ही नंतर करू. धनदांडग्यांसोबत आपली ही लढाई होणार आहे, तर यासाठी आपली काय रणनीती असणार आहे? माझा एकच आहे की एक सामान्य व्यक्ती आणि एक नागरिकांचा व्यक्ती, आणि कुठलाही गोष्टीला आम्ही कमी पडणार नाही. पैशाला कमी पडत असेल तर ते गोष्ट वेगळी आहे, परंतु कुठलाही कार्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही आणि ते चरित्र आमच्यामध्ये आहे. देगलूर के विकास कामों के लिए आपके पास आगे के लिए क्या प्रोग्राम है? अगर नगर अध्यक्ष पद आपको मिलता है तो आप पब्लिक में कौन से मुद्दों के ऊपर इलेक्शन लड़ेंगे? पहली बार तो विकास का काम और देगलूर शहर के स्वच्छता के बारे में और देगलूर शहर में औद्योगिक प्रश्न, जे देगलूर शहरामध्ये जे बेकारी वाढत आहे
त्याच्याबद्दल विचार करू आणि स्वच्छतेबद्दल विचार करू. जर योग आला तर आम्ही मोदीपर्यंत जाऊन, प्रधानमंत्री मोदी साहेबापर्यंत जाऊन आमचे प्रश्न मांडणार. गेल्या अनेक वर्षापासून गटर योजनाचं काम आतापर्यंत पूर्ण झाला नाही, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता बघा, ते गेले काही वर्षापासून ते आता ते जे नगराध्यक्ष इथं होते आणि पहिलेपासून जे पेंडिंग कामं आहेत, हे प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही. हे उत्तर त्यांच्याकडेच आहे. नगर परिषदेवर अण्णादादांचं राजकारण चालत आलेलं आहे आणि धनदांडग्यांचं राजकारण होतं. मग आता तुम्ही एक सामान्य कुटुंबातून आणि निष्कलंक म्हणून तुम्ही रिंगणामध्ये उतरणार आहात, तर तुमची लढाई धनदांडग्यासोबत असणार आहे. तर त्याबद्दल आपण काय बोलतो? तर कसं आहे, मी पहिले सुद्धा याचं उत्तर दिलो, तरीही आताही पुन्हा देतो. तर हे आपल्या जनतेने विचार करायचा आहे. आज एवढा मोठा 20 वर्षापासून जे इलेक्शनमध्ये वाढत पैशाचा इथपर्यंत आलेला आहे की आपण पैसे घेऊ की एक चांगला माणसाला घेऊ. हे आपल्या देगलूरच्या जनतेने विचार करायला पाहिजे की आता पैसा खूप झाले, आम्हाला चांगला व्यक्ती पाहिजे. असा जर लोकांनी विचार केले तर 100% आमचा विजय आहे.